देशाची सामाजिक घडी पूर्णपणे मोडून केवळ अल्पसंख्याक मुस्लिमांच्या लागलीच चालकाने राजकारण करण्याचे घातक राजकारण उघडे पडल्यामुळे आता काँग्रेस हादरून गेली असून संपत्तीचे फेरवाटप करण्याचा माओवादी कट काँग्रेसने रचल्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी आज पत्रकार परिषदेत केले। देशातील साधन संपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा म्हणजेच मुस्लिमांचा आहे असा दावा 2006 मध्येच तेव्हाच पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केला होता। आता काँग्रेस सत्तेवर आल्यास तो प्रत्यक्षात आणला जाईल आणि गरिबांकडील तुटीपुंजी संपत्ती हिरावून घेतली जाईल असा इशाराही लक्ष्मण सावजी यांनी दिलाय। राजस्थानमधील बसवारा येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काँग्रेसचा हा कट उघड केल्यामुळे काँग्रेस आता भयभीत झाली असून थैथाट सुरू केला आहे। मात्र काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळेच देशातील दलित, मागासवर्गीय, ओबीसी समाज विकासापासून वंचित राहिला असून केवळ अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी काँग्रेसने या समाजाची कायम उपेक्षा केली आहे, असा आरोपही लक्ष्मण सावजी यांनी केला। विषय असा आहे की 2014 ते 24 या 10 वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये ज्या सरकारनं विकसित भारतासाठी प्रयत्न केले, ज्या वेगवेगळ्या योजना आणल्या, सामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे ज्या अनेक उपाययोजना केल्या, विकास लोकांपर्यंत पोहोचला। 2014 ते 19 मध्ये पहिल्या पंचवार्षिकमध्ये चांगलं काम केलं। 2014 ते 24 मध्ये आम्हाला 17 कोटी मतं होती 14च्या निवडणुकीमध्ये सगळ्या देशामध्ये। 2019च्या निवडणुकीला जेव्हा पुन्हा निवडणूक झाली त्यावेळेला त्या निवडणुकीत 23 कोटी आम्हाला मतं मिळाली। 2014ला जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेला काँग्रेस नको म्हणून भाजपला स्वीकारलं होतं आणि 2019च्या निवडणुका झाल्या त्यावेळेला भाजपच पाहिजे म्हणून भाजपला इंडियाला जनतेने स्वीकारलं। आणि या 10 वर्षामध्ये आम्ही ज्या पद्धतीने पुढे विकास केला की गरीब कल्याणापासून, महिलांच्या योजनापासून, युवकांच्या योजनांपासून, शेतकऱ्यांच्या योजनापासून ते अगदी चांद्रयान मोहिमेपासून रेल्वेचे सगळ्या डेव्हलपमेंट असतील, विमानतळाच्या डेव्हलपमेंट असतील, रस्त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंट असतील, विमानतळाच्या असतील, आरोग्याच्या हॉस्पिटलच्या असतील, वैद्यकीय शिक्षणाच्या असतील, शिक्षण क्षेत्रातल्या असतील, वेगवेगळ्या जागतिक उपक्रम झाले टनेलमध्ये याच्यामध्ये आपापले सगळे। परंतु इतका सगळा विकासाची दिशा पकडलेली असताना आणि आता 2024च्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाताना ज्या वेळेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण आता साजरा केला त्यावेळेला आम्ही संकल्पित असं झालो की देशाची जेव्हा शताब्दी येईल त्यावेळेला शताब्दीमध्ये विकसित भारत कसाच असेल। तर आज या 10 वर्षामध्ये काम करून आपली परदेशी गंगाजळी, परदेशी चलनाची वाढ ही आपल्याकडे चांगली झाली। ज्या मनमोहन सिंगाच्या काळामध्ये सुद्धा त्याच्या आधी 47 टन सोनं आम्हाला गहाण टाकावं लागलं होतं, ही आमची परिस्थिती होती। एका बाजूला युद्ध सामुग्री खरेदी करायला पैसे नाहीत म्हणून ते सरकार नेहमी सांगायचं, परंतु आता आपल्याकडे 715 टन सोनं आणि परदेशी शिवाय पैसे गंगाजळी कॅशमध्ये सुद्धा ही मोठ्या प्रमाणात केली। हा भारताचा विकासाचा मुद्दा आहे। दुसऱ्या बाजूला आज युद्ध सामुग्रीमध्ये आम्ही स्वतः युद्ध सामग्री बनवतोय आणि निर्यात करतोय, आत्मनिर्भर झालेलो आहोत। आज आतंकवादाचा मुकाबला करताना आपल्या शेजारचा देश पाकिस्तान हा जसा आम्हाला दरवेळेला त्रास द्यायचा, सगळ्या देशात सगळ्या जगाच्या प्लॅटफॉर्मला त्या ठिकाणी आतंकवादाचं समर्थन करणार कोणी नाही अशा पद्धतीनं आपला विचार पोहोचला आणि आज पाकिस्तान एकटा पडलेला आहे। आज पाकिस्तानचे हाल कशामुळे, आज काश्मीर स्वतंत्र आमचं 370 कलम रद्द करून हा जो काही विषय झाला या बाजूचा, त्याच्यामुळे आतंकवादाला त्या ठिकाणी पायबंद बसलेला आहे। 2004 ते 14 मध्ये जवळजवळ 90 ते 100 पर्यंत बॉम्बस्फोट देशामध्ये झाले, परंतु 14च्या पुढचे बॉम्बस्फोटांची मालिका थांबली। हा सगळे बदल लक्षात घेता आता 2024ला ज्यावेळेला आम्ही संकल्पित होतोय की आम्हाला आतापर्यंत आम्ही या स्थितीमध्ये 5व्या जगातली चांगली सत्ता म्हणून, आर्थिक सत्ता म्हणून आम्ही उदयाला या ठिकाणी येतोय, पण आम्हाला 3री महासत्ता जगामध्ये 3ऱ्या स्थानावर जाण्यासाठी आता आपलं आगेकूच चालू आहे। आणि जेव्हा भारताची शताब्दी सुरू असेल त्यावेळेला आपण एका विश्वगुरूच्या रचनेमध्ये जगाला मार्गदर्शन करण्याच्या प्रकर्षाच्या स्थितीमध्ये आपण असू, तर त्या दिशेने जात असताना भाजप एका बाजूला असं काम करत असताना, मोदींसारखं नेतृत्व काम करत असताना काँग्रेस मात्र याला खीळ घालण्यासाठी प्रयत्न करते। पुन्हा तेच कायदे, पुन्हा अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण, पुन्हा अल्पसंख्याकांचं दृष्टिकोन बहुसंख्याकांना त्या ठिकाणी अस्मिता ठेचायच्या हे ते करतायत। आणि त्यामुळे काँग्रेसचा जाहीरनामा हा
ज्या आमच्या ऐतिहासिक स्थितीमध्ये जे जे कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते कामकाज करतात त्यांना जुनी आठवण झाली की 1936 ज्या पद्धतीनं मुस्लिम लीगनं जाहीरनामा जाहीर केला होता आणि 40ला फाळणी झाली होती, तसं आताच्या जाहीरनामा काँग्रेसनं दाखवून काय 2-4 वर्षामध्ये पुन्हा देशाला दुसऱ्या फाळणीकडे न्यायचं आहे का, अशी स्थिती काँग्रेस निर्माण करते. तर एका बाजूला विकासाचा वारू तिकडे उधळलेला असताना काँग्रेस मात्र त्या ठिकाणी ब्रेक लावायचं काम करते आणि काँग्रेसची ही बाजू प्रकर्षानं समोर यावी. लोकांना सांगितलं पाहिजे की या 2024च्या मतदानामध्ये काँग्रेसला मत म्हणजे देशाच्या फाळणीला मत, आणि जर भाजपाला मत दिलं तर भाजपाच्या विकसित भारताच्या संकल्पाला मत, 2047च्या शताब्दीच्या दिशेने जाणारा भारताला मत असं राहणार आहे. हा स्पष्ट फरक दिसण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन होतं. त्या ठिकाणी तेव्हा ते सत्तेत होते. ह्या समस्या वाढवल्या कोणी? सगळ्या ज्यांनी समस्या वाढवल्या त्यांनी आता सांगायचं आम्ही आता करू. म्हणजे तुम्हाला इतके दिवस करायला रोखलं कोणी होतं? सामाजिक अन्याय केला कोणी? ज्यांनी सामाजिक अन्याय केला त्यांनी सामाजिक न्याय देतो. हे 70 वर्ष अनुभव, 3 पिढ्या आमच्या खपल्याला संघर्ष करता करता आता त्यांनी सांगायचं का आम्ही त्यांच्यावर विश्वास कसा ठेवतो आपण? त्यांना सत्ता देणार कोण? त्यांचे 440 झाले, आता 4-5 वर येतील. डबल डिजिटवर काँग्रेस जात नाही भारतामध्ये आता. त्याच्यामुळे काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर आपण स्टिकअप राहायचं का? ज्याप्रमाणे जाती न्याय जनगणनाचं आश्वासन त्याला आपण नाही विषय काँग्रेसच्या जाहीरनाम्याविषयी आम्ही काही सहमत नाही. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलंय ना, आम्ही आमचा जो विकसित भारतात संकल्प म्हणून जो संकल्पपत्र जे जाहीर केलं त्याच्यामध्ये आम्ही आमच्या सगळ्या योजना दिल्या आहेत आणि त्याच्यामध्ये समग्र समाज कल्याणाची योजना आहेत. त्याच्यामध्ये आम्ही कोणालाच बाजूला ठेवलेलं नाहीये. आमच्या आम्हाला कृतीतून उत्तर आहे. जेवढ्या योजना भाजपनं सरकारनं एनडीएच्या सरकारनं गेल्या 10 वर्षात राबवल्या, कुठली योजना आम्ही धर्मावर आधारित केलेली नाहीये. 52 कोटी लोकांनी बँकाचे अकाउंट उघडले. आम्ही म्हटलो का की मुस्लिमांचं अकाउंट उघडू नका, ख्रिश्चनांचं अकाउंट उघडू नका? LED बल्ब घरोघरी पोहोचवलं, सांगितलं मुस्लिमांच्या घरी येऊ नका, का हिंदूंच्या घरात फक्त द्या असं सांगितलं का? नाही सांगितलं. आवास योजना राबवली, सगळ्या योजना, कुठली गॅस योजना राबवली. आम्ही जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावरती सरकार चालवलं नाही. आमचे गरीब कल्याणाचा मंत्र आहे, युवाच्या विकासाचा मंत्र आहे, महिलांच्या विकासाचा मंत्र आहे आणि शेतकरी विकासाचा मंत्र आहे. समग्र भारताचा विषय. जनगणना ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, ती होतच राहते. उद्योजक कुठले भारतात तयार झाले नाहीत. जे पहिले जे करार ज्यांच्याशी होते त्यांचे करार काँग्रेसनं जसे केले त्याच्यामध्ये सुधारून देशाला पूरक असे करार करून पुन्हा काम केलं त्यांच्याकडनं. काय एका उदाहरणावर बोलावं चला. आता आपण अदानी, तुम्हाला अदानीवरती बोला. अदानी काय निर्मिती कधी अदानीची? आमची निर्मिती आहे का? आमची निर्मिती आहे. पहिलं एअरपोर्ट कोणी दिलं? मुंबईचा अदानीला. मुंबईचा एअरपोर्ट आलेला आम्ही दिला होता. कशाला उगाच उकरून काढायचं? आता झेप आम्ही दुसऱ्या बाजूला घेतोय तेव्हा यांचं किती वेळा काळच आहे यांचं काँग्रेसवाल्यांचं. शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये महिलांना नोकऱ्यांसाठी 50% आरक्षण देण्याचं आश्वासन देण्यात आलं. गॅसचे जे दर आहे सिलेंडरचे ते कमी करण्याचं आश्वासन. असं चांगला विषय या निमित्तानं तुम्ही आपण प्रेसला घेतलाय की संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये सभांच्या याच्यामध्ये 1/3 महिला आरक्षण पुढच्या निवडणुकापासून येण्याचा संसदेमध्ये आपण ठराव पारित केला. हे समग्र महिलाच्या विषयासाठी हा विषय झाला. साहेब, महिलांसाठी ज्या योजना घेतो आपण त्यावेळेला आता तुम्ही बघा, मॅटर्निटी लिव्ह आधी किती दिवसाची होती, आता किती दिवसाची आहे? शरद पवारांनी वयाच्या 86व्या वर्षी त्यांना हे समजावं की ही योजना राहिली आपल्याकडनं. हे आमच्या कृतीचं पुढचं पाऊल आहे. कुठे कुठे सामान्य माणसाला सोयीचं होईल अशा सगळ्या योजना राबवण्यासाठी प्रयत्न केले गेले. आधी गॅसला रांगा किती लागायच्या? गॅसची मोनोपोली किती होती? गॅसची रांग पाहिले गेल्या 10 वर्षामध्ये कुठं लागले? ब्लॅकने मिळायचं सिलेंडर, तशी स्थिती नाही झाली. त्याच्यामुळे अनेक उपाययोजना त्याच्यामध्ये केल्या गेल्या. गॅसचे दर वाढले असतील तर फक्त गॅसचे दर वाढलेले नाही आहेत, त्याचं सगळंच वाढलेलं आहे. महागाई या विषयावरती परत एक वेगळा विषय मोठा होऊ शकतो. साहेब, 10 वर्षापूर्वी ज्या प्लॉटची किंमत होती आज किती किंमत आहे? पण त्यांनी जे आश्वासन दिले त्याच्यावर त्यांच्या आश्वासनावर काय आहे? त्यांच्या आश्वासन पाळताना निवृत्त दिलं पाहिजे ना लोकांनी. भिंगाना शोधावं लागेल शरद पवार कुठे पडून इलेक्शन नंतर. 10 वर्ष नरेंद्र मोदी सारखं, नरेंद्र मोदी एक भ्रष्टाचार ठप्पा तुम्ही ठेवू शकत नाही.
नाही विषय साहेब असं आहे, आता ज्या छोटे शेतकऱ्याला 6,000 रुपये केंद्र सरकार आणि 6,000 राज्य सरकार हे त्याच्या खात्यामध्ये जमा करतात. आज डायरेक्ट जो खात्यामध्ये जे पैसे कुठल्या न कुठल्या कारणाने योजनांचे जमा होतात, याच्या आधी काय व्हायची ही परिस्थिती? याच्या आधी पैशाला कसं, तुम्हाला आता हे जग जाहीर झालं की आपण पुन्हा ते बोलतो की राजीव गांधी एकदा बोलले होते की मी रुपया पाठवतो तेव्हा 85 पैसे 15 पैसे पोचतात. आज रुपया पाठवल्यानंतर रुपयाच घरात पोचतो, ही यंत्रणा लावली ना.